नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात आणि त्या 6 जिल्ह्यामध्ये आजच आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची सभा घेतली आणि त्या अनुषंगाने नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये 15 आणि महानगरपालिका क्षेत्रात 5 असे एकूण 20 संशयित रुग्ण आहेत, परंतु अजूनपर्यंत कोणाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही। तसेच वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यात म्हणजे वर्धा जिल्ह्यात 3 आणि भंडारा जिल्ह्यात 1 असं 4 असे मृत्यू झालेले आहेत, पण त्याचं डेट ऑडिट होणं बाकी आहे। डेट ऑडिट नंतर त्यांना आपल्याला कन्फर्म त्यांना लेबल करता येईल। सर आतापर्यंत मृत्यू किती जणांचा झाला आहे आणि एकूण रुग्ण किती आले ज्यांना संसर्ग झाला? आपल्या विभागामध्ये आतापर्यंत 48 रुग्ण आले होते नागपूर विभागामध्ये 6 जिल्ह्यामध्ये, त्याच्यापैकी 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे असं प्रथमदर्शनी दिसते। 4 लोकांच्या मृत्यूचे अहवाल जे डेथ ऑडिट रिपोर्ट आपण ज्याला म्हणतो ते केव्हापर्यंत येणार आहे आणि त्यानंतर जे निष्पन्न होईल काय? संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत। त्यांचे डेथ ऑडिट आल्यानंतर लगेच आपल्याला त्याची माहिती देण्यात येईल, कारण त्याची एक डेथ कमिटी असते। त्या डेट कमिटीमध्ये ती डेट आपण कन्फर्म करतो आणि मग नंतर आपण पब्लिश करतो। काय पॅरामीटर्स असतात ज्यानंतर सर हे कन्फर्म होतं की यांना संसर्ग मृत्यू झाला किंवा उष्माघात झाला? त्याच्यामध्ये ब्रेन डेथ ची जी आपली कमिटी आहे ते त्याच्यावर ॲनालिसिस करतात की रुग्ण ॲडमिट किती होता, त्याचे साईन सिम्पटम्स आणि ट्रीटमेंट करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांचं डायग्नोसिस आणि त्याच्यानंतर आपण ती जी आमची कमिटी आहे ती डिसाईड करते। त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट राहतात, ते सांगतात की हा नेमका मृत्यू कशाने म्हणजे हीट स्ट्रोकने झालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।